हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी टेक सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्री फेलोशिप योजना ही योजना नक्की काय आहे, ही योजनेमध्ये कोण अप्लाय करू शकतो आणि या योजनेसाठी पात्र उमेदवारांना काय काय बेनिफिट्स मिळतात याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्र व मैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. लिंकवर क्लिक केल्यावरती हा असा इंटरफेस तुमच्यासमोर दिसेल. त्यावर कार्यक्रमाविषयी या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. सगळ्यात आधी या योजनेची पात्रता काय आहे ते आपण पाहूया. या कार्यक्रमासाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराचे वय हे 8 मे 2026 रोजी किमान 21 ते कमाल 26 वर्ष या दरम्यान असावे. उदाहरणार्थ 8/5/2000 ते 8/5/2005 या दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. या कार्यक्रमासाठी कोणताही शाखेतील पदवीधर अप्लाय करू शकतो. त्याच्यासाठी त्याला किमान 60% असणं गरजेचं आहे. उमेदवाराकडे किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा किंवा काही जण कोर्सेस करताना जे इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिप वगैरे जे करतात त्याचा जर तुम्हाला अनुभव असेल तर अशी लोकं देखील अप्लाय करू शकतात. जर तुमचा कोणता बिझनेस तुम्ही केला असेल तर त्याचा अनुभव देखील यासाठी ग्राह्य धरला जाईल. यासाठी मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असले देखील आवश्यक आहे. तसेच कम्प्युटर तुम्हाला वापरता यायला पाहिजे. तसे इंटरनेटचं ज्ञान देखील थोडंफार असायला हवं. ही फेलोशिप तुम्ही 1 वर्ष करू शकणार आहात. म्हणजे हे तुम्हाला परमनंट जॉब असणार नाही आहे. 1 वर्षापर्यंत तुम्ही हे काम करू शकता. निवड झालेले उमेदवार शासनाच्या वेगवेगळ्या प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल. म्हणजे त्यांना जिल्हाधिकारी किंवा जिल्ह्याचं जे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं जे कार्यालय असतं तिथे त्यांना काम करता येईल. निवड झालेले उमेदवार हे त्या कार्यालयाचे जे मुख्य अधिकारी असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते जे काम सांगतील ते काम ते करतील. यास फील्डवर्क असे बोलले जाईल. फील्डवर्कसोबतच IIT बॉम्बेचा एक कोर्स विशेष अभ्यासक्रम असणार आहे. तो देखील तुम्हाला पूर्ण करावा लागणार आहे. अशा प्रकारे फील्डवर्क प्लस ह्या IIT मुंबईचं जे काही कोर्स असेल ते जे कंप्लीट करतील त्यांनाच ते तुमची फेलोशिप पूर्ण झाल्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे. तुमच्या मनात जर इतर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं देखील इथे खाली दिलेली आहेत. जर तरी तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी त्या कमेंटला नक्की रिप्लाय करेन. आता या फेलोशिपमधून जे उमेदवार सिलेक्ट होणार आहेत त्यांना नक्की कोणकोणते लाभ भेटणार आहेत ते आपण पाहूया. जे लोक यामध्ये सिलेक्ट होणार आहेत त्या उमेदवारांना शासकीय सेवेतील गट अधिकाऱ्याच्या समन्वयक दर्जा मिळेल. फेलोशिपच्या कार्यकाळात कार्यालयीन वापराकरता तात्पुरते ओळखपत्र व ईमेल ID दिले जाईल. दरमहा 56,100 विद्यावेतन तसेच प्रवास व इतर खर्चासाठी रोख 15,400 असे एकूण 61,500 रुपये विद्यावेतन स्वरूपात देण्यात येतील. फेलोशिपच्या कार्यकाळात एकूण 8 दिवसाची रजा मिळेल. म्हणजे तुम्ही 1 वर्षामध्ये 8 सुट्ट्या घेऊ शकता. फेलोशिपच्या कार्यकाळासाठी अपघात विमा जो असतो तो दिला जाईल. IIT बॉम्बे मुंबई यांच्यामार्फत राबवला जाणारा विशेष अभ्यासक्रम जो असणार आहे तो तुम्ही पूर्ण केल्यास त्याचं सर्टिफिकेट देण्यात येईल. 12 महिन्याचे फील्डवर्क व IIT बॉम्बेकडून जो अभ्यासक्रम असणार आहे तो पूर्ण करणारा उमेदवारच या फेलोशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळेल. मुख्य पेजवरती आल्यानंतर उजव्या साईडला वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता अर्ज प्रक्रिया सुरू करा हा तुम्हाला ऑप्शन दिसत असेल. त्याच्यावर क्लिक करा आणि खालती नोंदणी हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा अप्लाय करू शकता. तुम्हाला जर अप्लाय कसं करायचं असेल हे जर माहिती असेल तर कमेंटमध्ये मला अप्लाय टाईप करा. मी त्याच्यावरती डेडिकेटेड व्हिडिओ बनवून नक्की शेअर करेन. आय होप तुम्हाला आपली माहिती आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.